नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं एक माझ्या मित्राचे वडील होते, त्यांनी मला असं सांगितलेलं की त्यांचं जे हे असतं ना बोलवण्याचं, एक तर त्यांना मुक्त व्हायचं असतं या फिर त्यांचा काहीतरी असा बदला वगैरे घ्यायचं असतं, कोणी सूड घ्यायचा त्यांचा विचार असतो. बट ते असं सहजासहजी कोणाला पण हार्म नाही करत, कारण त्यांना तेच करायचं असतं की त्यांच्यावर ज्यांनी वाईट केलं त्याच्यावरच ते लोक वाईट करत असतात. आणि त्याच्यामध्ये पण एक असं आहे की माणूस मरतो, ओके, बट त्याची जी एज लिमिट लिहिली आहे, इफ त्याची एज लिमिट 60 लिहिली आहे आणि तो त्याच्या आधी मरतो, बट त्याचा सोल जो आहे तो 60 पर्यंत राहतो जिवंत. ठीक आहे, त्याच्यानंतर तो मुक्त वावरत असतो. त्याच्या एक पाठीमागे एक ती स्टोरी आहे. हे पण मी बऱ्याचदा ऐकलंय. तू एक मनालीची गोष्ट कोणती गोष्ट, कारण मी मनालीचं भाई खूपदा ऐकले ते, कारण तिकडे ते पहाड ते डोंगरात वगैरे बऱ्याच गोष्टी लपल्यात. हां, मनालीमध्ये असं झालेलं ना की आम्ही सगळे स्नो पॉइंटला गेलेलो सगळे फिरायला. अच्छा, म्हणजे मॉर्निंगला फिरून वगैरे आलो. ही कधीची गोष्ट आहे? ही आय थिंक सो 2017-18 असणार. ओके, तर आम्ही मनालीला फिरायला म्हणजे इंडस्ट्रियल व्हिजिटसाठीच गेलेलो आणि तिथून मग आम्ही स्नो पॉईंट वगैरे फिरून वगैरे आलो, खाली रूममध्ये आलो, थोडा रेस्ट वगैरे केला आणि संध्याकाळी आम्हाला आय थिंक सो मॉल रोडला जायचं होतं. सो आम्ही सगळे मॉल रोडला असं फिरायला गेलो. मॉल रोडवरून परत मग आलो, हॉटेलमध्ये जेवलो वगैरे आणि आम्ही आमचा जो रूम होता तो अंडरग्राऊंड होता. बेसिकली त्यांचं असं होतं ना की जसं तू बोललास की मनाली हे पूर्ण पहाडी एरिया आहे, तर त्यांचं जो हॉटेल होतं तो असा एंट्रन्स होता तो वरती होता, पण त्यांचे रूम्स खालपर्यंत होते आणि पाठीमागे रिव्हर फ्लो होत होती. ठीक आहे, तर आमचं रिव्हर फ्लोच्या इथे फेसिंग होता बॅक साईडला आणि आमचा अंडरग्राऊंड होता. सो माझा एक त्याच्यामध्ये एक फ्रेंड होता जो आमच्या रूममध्ये यायचा होता त्याला. सो तो मीन्स ॲटलिस्ट 45 to 50 मिनिट्स तो फक्त आमची रूमच शोधत होता, सापडत नव्हती त्याला. आणि जेव्हा तो आम्हाला भेटला, म्हणजे त्याला असं सेन्सच नव्हतं की मी ह्यांना कॉल करू. तो म्हणजे त्याला चकवा वगैरे लागलेला का काय? असं त्याच लूपमध्ये तो फिरत होता आणि परत तो तिकडेच फिरत होता. बोलतो मी की ह्याच फ्लोअरवर फिरतोय, मला खाली यायला रस्ता नाही भेटत आहे. आणि एक टाइम असा आला ना की मी त्या पोझिशनला फ्रीज झालेलो, म्हणजे मला असं पुढे जायला पण जमत नव्हतं ना मागे यायला जमत होतं त्याच जागेवर. आणि सेम डे सीन आमच्यावर पण झालेला की बाहेर पाऊस पडतोय. ठीक आहे, आम्ही सगळे रूममध्ये आहेत मनालीमध्येच आणि रूममध्ये सगळे म्हणजे गाणी बिणी ऐकतायत, चिल करतो आम्ही सगळे. आणि म्हणजे आमची कपडे वगैरे आम्ही सुकत घातलेले. तर बेसिकली आदल्या दिवशी आमचा ग्रुपचा पूर्ण व्हाईट घालायचा हे होता, तर आम्ही व्हाईट कपडे जे होते सुकत टाकलेले. माझे आणि माझ्या एका फ्रेंडचे व्हाईट शूज होते, तर ते त्याच्या पूर्ण कपड्यांवर, आमच्या कपड्यांवर पिंकिश कलरचा डाग आलेला. पिंकिश म्हणजे कोणी उडवलं असेल तर सगळ्यावर उडवलं असेल ना, म्हणजे बाकीच्या ह्याच्यावर पण दिसेल, पण फक्त व्हाईट जिथे जिथे व्हाईट होता त्याच्यावर सगळ्यांवर पिंकिश डाग होता. आणि आमच्या रूममध्ये असा एका साईडला असा म्हणजे कोल असतो ना आपल्या बॉनफायर मधला, तो कोळसा असा जमवून ठेवलेला. म्हणजे कोण आतमध्ये आलं असतं, त्याच्या पायाने आलं असतं तर पूर्ण रूममध्ये झालं असतं, बट रूममध्ये पण नाही, फक्त एका जागेवर होता. बापरे. आणि हे तुझ्यावर एक असं मालवणचं इथे पण झालेलं बीचवर काहीतरी? हां, बीचवर असं झालं की म्हणजे माझे आता अजून पण फ्रेंड्स आहेत, ते आम्ही गेलेलो माझ्या घरी. मालवणला माझं घर आहे तिकडे. तर सगळं आम्ही जेवण वगैरे सगळं लेट नाईट, ऑब्व्हियसली आम्ही कॉलेजमध्ये होतो तर लेट नाईटपर्यंत जागायची सवय होती. आणि गावी कसं 8-8:30 वाजेपर्यंत सगळ्यांचं जेवण म्हणजे अर्धे झोपेत असतात ते. ठीक आहे, मग सगळे झोपले वगैरे. मग आम्ही बोललो की इथे राहून तरी काय करणार, आपण जाऊन बीचवर बसूया जाऊन. तर आम्ही बीचवर गेलो, बसलो. ठीक आहे, आम्ही तिघच होतो बीचवर. आम्ही तिघं एकमेकांवर बोलतोय. एक्सपिरियन्स आय थिंक सो माझा तो लास्ट इयर होता आमच्या कॉलेजमध्ये आणि आमचे लास्टचे 2 year आम्ही असं बोलत होतो की आपण किती मजा केली आहे, ह्याच्या पुढे आपण भेटणार नाही भेटणार, हे असं आमचे बोलणं चालू होतं. ठीक आहे, आणि अचानकमध्ये माझा जो 3rd फ्रेंड होता तो शांत झाला.
ते आम्हाला म्हणजे हाफ एन आवर नंतर कळालं. आणि आम्ही दोघं बोलतोय. मग फर्स्ट टाइम माझ्या मित्राने म्हणजे मित्राला आवाज दिला त्याला की अरे, तर त्याचा काय रिस्पॉन्स नाही. मग मी आवाज दिला तरी पण त्याचा काय रिस्पॉन्स नाही. आणि तो लिटरली आहे ना म्हणजे असाच बसलेला बीचकडे बघत. आणि नंतर मग आम्ही त्याला विचारलं की त्याला 2दा आम्ही असं जेव्हा जोरात त्याला हलवलं तेव्हा तो असं झाला की हां बोल ना, असं झालं त्याचं. म्हणजे तो असं त्याला असं वाटत होतं की कोणतरी त्याला बोलवतंय. ठीक आहे. मग आम्ही तसं लगेच मग तिथून निघालो. मग त्याला विचारलं तू आहेस ना, नीट अँड फाईन आहे ना आता, का हे नाही. म्हणजे काय काय होत का त्याच्याबरोबर? म्हणजे त्याचं असं लक्षच नव्हतं आमच्याकडे. झोन आउट झालेला. झोन आउट झालेला पूर्ण. आणि तो कुठच्या झोनमध्ये होता ते माहिती नाही. आणि त्याच्याबरोबर काय होत, तो काय बोलला? तो बोलला की मला असं कोणतरी समुद्रातून असं बोलवतंय मला, असं मी तिथे बघत होतो. आणि त्याला विचारलं कोण बोलवतं, तो बोलतो ते मला कळत नव्हतं, मला ते स्ट्रक्चर वगैरे कायच नाही. फक्त मला एवढं होतं की मी असं समुद्राकडे बघतोय आणि तो मला बोलवतो. तर मी आता असं म्हणजे उठायचा मी प्रयत्न करतोय पण मला उठायला पण जमत नाही. मी तिकडे तसं स्टक अडकून राहिलोय. मग तेवढ्यात मग तो बोलतो की मग तुम्ही मला बोलवलं. मग तेव्हा मला असं मी त्या झोनमधून बाहेर आलो. आणि समुद्रावरून आठवलं, तू एक खेकडे पकडायची पण कोणती स्टोरी ठेवली? हा, खेकडे पकडायची म्हणजे माझे जे कझिन्स वगैरे आहेत गावी, तर बेसिकली मच्छी वगैरे बीच साईड पडतो माझं घर, तर ते लोक स्वतःच पकडतात खेकडे वगैरे. तर ते लोक खेकडे पकडायला एका जागेवर गेलेले आणि बरोबर त्या टायमाला ते बोलतात की अमावस्याच होती बरोबर. ठीक आहे. आणि भरती पण चांगली असते खाडीमध्ये किंवा समुद्रामध्ये. तर ते लोक खेकडे पकडायला रिक्षा वगैरे घेऊन गेलेले. आणि त्यांना तिकडे एक असं जिथे त्यांनी रिक्षा पार्क केलेली, तर तिकडे त्यांना असं काहीतरी एकाला खाली पडलेली वस्तू भेटली. त्यांनी ती उचलली. म्हणजे ती पूर्ण असं तो बोलतो की त्या एरियामध्ये ती खूप ग्लिटर होत होती, म्हणजे चमकत होती. तर मी ती उचलली आणि ती मी माझ्या खिशात ठेवली. आणि तिथून मग आम्ही गेलो, खेकडे विकडे पकडले. तर खेकडे पकडत असताना ना त्यांची जिकडे रिक्षा त्यांनी पार्क केलेली, ती रिक्षा ऑटोमॅटिक स्टार्ट व्हायला लागली. गाणी बिनी वाजायला लागले रिक्षामध्ये. हे लोक तिकडे खेकडे पकडतात. मग हे लोक परत रिक्षाकडे गेले, बघतात तर चावी तर ह्यांच्याकडे, तर रिक्षा कशी स्टार्ट होणार. मग तो ज्याचं रिक्षा होते ना, त्यांनी बॅटरीमधून स्विच काढून ठेवले. ठीक आहे की काय आता तर चालूच नाही होणार, कारण जर काय वायरचा प्रॉब्लेम असेल तर गाडी तर काय स्टार्टच होणार नाही. मग त्याच्यानंतर मग ते लोक परत खेकडे पकडायला गेले आणि त्यांना खूप खेकडे असे भेटायला लागले. म्हणजे नाना बोलस तरी एक गोणी भरून त्यांना खेकडे भेटले असणार. ठीक आहे. आणि ते पकडत असताना ना रिक्षा परत स्टार्ट झाली स्वतःहूनच. म्हणजे ते बोलतात की आता तर मी बॅटरी पण काढलंय. ठीक आहे. मग ही रिक्षा कशी स्टार्ट होते. मग तिकडे परत मग ते लोक गेले. ते लोक पोचेपर्यंत रिक्षा परत बंद. ठीक आहे. मग ते बोलले की आता कोण म्हणजे इथे आजूबाजूला कोण असं मस्ती करणारं असेल तर एक जण इकडे थांबूया आणि असं ॲक्टिंग करूया की सगळे तुम्ही जात आहेत. तर एक जण तिथे लपून बसला. ठीक आहे. आणि बाकीचे सगळे गेलेत. आणि तो जो एकटा बसलेला होता त्याच्या समोरच रिक्षा परत स्टार्ट झाली. आणि नंतर मग रिक्षा स्टार्ट झाली तर हे लोक धावत आले की कोण असेल तर त्याला पकडूया. तर कोणच नाही. आणि तो जो तिथे बसलेला तो बोलतो की रिक्षामध्ये कोणच नव्हतं, पण रिक्षा ऑटोमॅटिक स्टार्ट झाली. आणि मी फक्त रिक्षाकडे असं बघत राहिलो की कोण हाय करून, पण रिक्षामध्ये कोणच नव्हतं. मग त्या लोकांनी घाबरून मग तिथून निघत होते ते लोक. तर रिक्षाचे लाईट्स वगैरे बंद. ठीक आहे. त्या लोकांनी मोबाईल टॉर्च चालू केला रस्त्यावर बघायलासाठी. मोबाईल टॉर्च पण चालू होत नव्हते. मग जसे ते लोक त्या लूपमधून बाहेर आले तर रिक्षाची पण लाईट चालू झाली आणि मोबाईलची पण लाईट चालू झाली. काय होतं ते भाई ते माहिती ना का होतं, बट ते बोलतात की तो आमच्या लाईफमध्ये खूप वेअर्ड इन्सिडेंट होता. म्हणजे जिकडे आम्ही बॅटरी सॉकेट पण काढले तरी पण आमची रिक्षा चालू होते. आणि बोलतो मोबाईलमध्ये तर भाई 2 मिनिटात तर लाईट चालू व्हायला पाहिजे. त्या टायमाला तर कीपॅड. आता ही गोष्ट आय थिंक सो 7-8 वर्ष अगोदरची गोष्ट. तेव्हा मोबाईलमध्ये एवढे फॅसिलिटीज नव्हते फ्लॅश लाईटचे वगैरे. त्यावेळी लोक डब्बा फोनमध्ये समोर फ्लॅश यायचे, समोर लाईट यायची, टॉर्च लाईट यायची. तर बोलले ते पण चालू होत नव्हतं.
बोलते मोबाईल हँग वगैरे होती तर गोष्टच नाही. बोलते ते पण चालू होत नव्हतं आणि चालू झालं ते पण रिक्षा आणि ह्याची लाईट ऑटोमॅटिक चालू झाली त्या रस्ता क्रॉस केल्यावर. काय होतं भाई ते काही समजत नाही. काय मे बी समजत तिकडे नाही. ते बोलतात ना समुद्राच्या वगैरे किनारे असतात ते गिऱ्हा वगैरे त्या सर्व प्रकार असेल. हा घेरा वगैरे प्रकार असू शकतो नाही म्हणजे डाऊट नाही त्याच्यामध्ये. बट त्याच्यानंतर त्या लोकांनी म्हणजे असं त्याच्या पाठीमागे काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केला आणि त्यांनी ती अजूनपर्यंत त्यांच्या घरी पण नाही सांगितली आहे. आणि जे ते केकडे पकडून घेऊन गेलेले ना त्यांनी ती दुसऱ्या दिवशीपर्यंत ती पिशवीच नाही उघडली आहे. त्यांनी अशीच घराच्या बाहेर ठेवली आहे खेकडे. बापरे. मग तेच मला वाटतं ते एक जाळमध्ये अडकवत होतं किंवा त्यांना एक इंडिकेशन देत होतं की तुम्ही इथून निघून जा. असू शकतं बट रेग्युलर बेसिसवर तिकडे मी पण जातो आता त्या स्पॉटवर खेकडे असं वगैरे काही होत पकडायला. नाही. बट मला अजूनपर्यंत तरी एक्सपिरियन्स नाही झाला. मला वाटतं तो काळ तसा असेल त्या ना, टायमाला तो लूप असणार त्या एंटिटीचा वगैरे किंवा कशाचा. जास्त पॉवरफुल असेल. हा आणि अमावस्या पण होते आणि मी स्वतः गेलो आहे अमावस्याला तिकडे खेकडे पकडायला. बट अजूनपर्यंत आणि ते पण आम्ही दोघंच असायचो. मी आणि माझा एक कझिन भाऊ येतो. बट आम्हाला अजूनपर्यंत तरी काय एक्सपिरियन्स झाला नाही त्या रोडला. तेच ना, खूप अशा गोष्टी आहेत ज्या आपण सांगूच नाही शकत का झालं हा. कसं झालं. पण तेच भाई खूप पण जसं तू मला स्टार्टिंगला विचारलं की तू कधीपासून विश्वास ठेवायला लागलास. जेव्हा मी ती स्टोरी ऐकलेली ना मी पण विश्वास नाही ठेवलेला. बट ज्याच्यानंतर मग असं हळूहळू मला कळायला लागलं ना तसं मला मग मी बोललो की काहीतरी आहे. काहीतरी आहे. काय आहे माहिती नाही हा पण काय काहीतरी आहे तिकडे एंटिटी आहे. बट मी अजून पण त्या रोडला जातो ना मी देवाचं नाव घेऊनच जातो त्या रोडला. बापरे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.